नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण तुळशी म्हणजे नेमकी कोण होती किंवा मग तुळशी विवाह का केला जातो किंवा दररोज तुळशीची पूजा का केली जाते याविषयीची संपूर्ण अशी पौराणिक माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तुळशी विवाह म्हणजे काय किंवा तो किती दिवस लावला जातो, तर ज्या पद्धतीने आपण आपल्या घरातील मुला मुलींची लग्न करतो त्याच पद्धतीने प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वर्षी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा उत्सव किंवा मग पूजा उत्सव मानला जातो. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते किंवा मग तुळशी विवाहाची तिथी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की या दिवशी ती विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्यालाच प्रबोध उत्सव असं म्हटलं जातं किंवा मग या एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी हे नाव पाडण्यात आलेलं आहे. हा उत्सव आणि तुळशीचा विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्रने करण्याची रूढी आहे. तर हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी किंवा अत्यंत पवित्र असं मानलेलं आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात सर्व भागात उगवणारी एक अत्यंत आयुर्वेदिक आणि खूपच महत्त्वाची वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशीचे वृंदावन असतेच असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा उत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी मुहूर्त धरून हा उत्सव साजरा केला जातो. तुलसी विवाह एक व्रत मानले गेलेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ प्राप्त होते. म्हणजेच ज्यांच्या घरी मुली नाहीत किंवा कन्यादानाचे ज्यांना पुण्य नाही त्यांनी तुळशीच्या लग्नाचं हे कन्यादान करण्याचं फळ त्या कर्त्या पुरुषाला मिळते असं म्हटलं जातं. तर ही पूजा कशी केली जाते? घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची वा कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी केली जाते. त्याचबरोबर ती कुंडी सजवली जाते. त्यावर बोर, चिंच, आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहिले जाते. बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात किंवा मग त्या ठिकाणी बोरं ठेवली जातात, कवट ठेवलं जातं किंवा मग काही ठिकाणी शाळीग्राम म्हणजे विष्णूला शाळीग्राम स्वरूपात मानून तुळशीचा विवाह केला जातो. तर त्याने स्नान करून बाळकृष्णाचे पूजन करावे. त्यानंतर स्नान व उपचारापर्यंत तुळस आणि कृष्णाचे पूजन करावे. नंतर त्यांना हळद व तेल लावून त्यांना मंगल स्नान घालावे. तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जाते. त्यावर मांडव म्हणून उसाच्या धाटाची छान अशी पेंढी बनवली जाते. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे केले जाते आणि त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे लागते व नंतर मंत्र पुष्पांजली व आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागचा हेतू असतो. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप उत्सव करण्याची सुद्धा पद्धत आहे. दरवर्षी प्रत्येक घरी तुळशी विवाह का केला जातो किंवा मग नेमकी तुळस ही कोण होती किंवा यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे? तर प्राचीन काळात जालंधर नावाचा एक खूपच दुष्ट असा राक्षस चारीकडे उत्पात करत होता. हा खूप शूरवीर आणि पराक्रमी होता. तर तो साहसी असण्यामागचं कारण असं होतं की त्याची पत्नी ही वृंदा अतिशय पतिव्रता होती किंवा मग धर्मनिष्ठ होती.
पतीच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी किंवा मग सर्व गुण संपन्न होता. परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण साक्षात विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. असे केले तरच आपण जालंधर या राक्षसांचा वध करू शकतो हे भगवान श्रीहरी विष्णूला माहिती होते. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी वृंदाच्या पतीचे म्हणजेच जालंधराचे रूप धारण करून तिच्या महालात जाण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिचे पतिव्रत्य भंग झाले आणि इकडे जालंधराचा मृत्यू झाला. त्यामुळे जेव्हा ही वृंदाला गोष्ट लक्षात आली त्या क्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूला शाप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही माझ्या पतीला वियोग केला आहे किंवा त्यांचा छळ केला आहे, त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन ती स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप वृंदाने दिला. तेव्हा असे म्हणतात की वृंदा पतीसोबत सती सुद्धा गेली होती. ज्या जागी ती सती गेली त्या जागी एक तुळशीचं झाड उत्पन्न झालं. ती तुळशी म्हणजेच वृंदा आणि ती एवढी धर्मनिष्ठ किंवा पतिव्रता स्त्री होती की तिच्या राखेतून हे तुळशीचे झाड उत्पन्न झाले. एका इतर प्रसंगाप्रमाणेच वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही पुढील जन्मात दगड व्हाल. त्या दगडाला शाळीग्राम असे म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबतच राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावण्याला किंवा मग जे लोक लावतील त्यांना पुण्य लाभेल आणि प्रत्येक घरी प्रत्येक वर्षी त्या शाळीग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह लागेल. तेव्हापासून तुळशी वेळा शाळीग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह म्हणजेच प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक रूप मानले जाते आणि प्रत्येक वर्षी माता तुळशी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या शाळीग्राम स्वरूपात लग्न लावले जाते. हे लग्न लावल्यामुळे कर्त्या पुरुषाला स्वतःच्या कन्येचे लग्न लावल्या इतकेच पुण्य लाभते किंवा कन्यादान केल्याचे फळ मिळते. त्यामुळे प्रत्येक घराच्या अंगणातील तुळशीचा प्रत्येक वर्षी तुळशी विवाह जरूर केला जातो. तर ही संपूर्ण तुळशी विवाहाची माहिती किंवा तुळशीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.